नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे। शेतकरी मित्रांनो, 1 रुपयामध्ये पीक विमा आला तेव्हापासून पीक विम्यामध्ये बरेच घोटाळे होत आहेत। कारण पीक विमा घोटाळे करणारे जे आहेत ते 1 रुपयाच पीक विमा काढण्यासाठी लागतो, म्हणून शासनाच्या जमिनीवर पीक विमे काढले, त्यामध्ये महावितरणची जमीन असेल, कुठं तहसील कार्यालयाची असेल, कुठं पंचायत समितीची असेल, असे प्रकार बरेचसे उघड झाले। आणि त्यासंबंधी बीड जिल्ह्यातलं तर पीक विमा घोटाळा आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी विधान भवनामध्ये पुराव्यासहित उघड केला। त्यानंतर इतरही महाराष्ट्रात बरेचसे पीक विम्याचे घोटाळे उघड झाले। आता हे पीक विमा घोटाळे जे होतात, या घोटाळ्यामुळे ज्या सर्वसामान्य शेतकऱ्याचं नुकसान होतं, त्यांच्या शेतातले पिकांचं नुकसान होतं, त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही। आणि आता जे असे बोगस पीक विमा धारक आहेत, 1 रुपया गेला म्हणून ते पीक विमा भरतात आणि आला तर त्यांचा फायदा होतो, मात्र गरजवंत शेतकऱ्यांचं यामध्ये खरं नुकसान होतं। त्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये मागच्या काळात अतिवृष्टी झाली, त्या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांची पिकं नेस्तनाबूत झाली, म्हणजे जमिनीतली मातीसुद्धा वाहून गेली, पिकं तर राहिलीच नाही पण मातीसुद्धा वाहून गेली। त्या शेतकऱ्यांना आणखी 1 रुपया मिळालेला नाही आणि त्या शेतकऱ्यांना त्या जमिनीमध्ये पुन्हा काही पेरणीसुद्धा करता आली नाही, अशी परिस्थिती त्या शेतकऱ्यांची झालेली होती। आणि आता या बोगस पीक विमा भरणाऱ्यांना यापुढे आता कृषी विभागाने एक प्रस्ताव तयार केलेला आहे आणि तो प्रस्ताव शासनाकडे दाखल केलेला आहे। आता पुढे त्याला मंजुरी मिळेल नाही मिळेल तो पुढचा भाग, मात्र कृषी विभागाने आता कंबर कसलेली आहे। जे बोगस पीक विमा भरणारे आहेत, तर अशा बोगस पीक विमा भरणाऱ्यांचं आधार कार्डच यापुढे ब्लॉक केलं जाणार आहे। म्हणजे जे पीक विम्याचे पैसे असतील किंवा कोणतेही पैसे जे शासनाकडून येतात, म्हणजे महा-डी-बी-टी जी योजना आहे, त्या महा-डी-बी-टीमध्येच ज्यांचं बोगस पीक विम्यामध्ये नाव आलं त्यांचं आता यापुढे आधार कार्डच ब्लॉक करायचं असा प्रस्ताव शासनाकडे सादर केलेला आहे। आता यापुढे जर जे काही बोगस पीक विमा धारक आहेत किंवा बोगस पीक विमा करणारे आहेत, यांचा सखोल चौकशी व्हायला पाहिजे आणि सखोल चौकशी झाल्यानंतर जे कृषी विभागानं प्रस्ताव तयार केला आहे, शासनाने सुद्धा याला मंजुरी दिली पाहिजे। कारण जे बोगस पीक विमा काढणारे आहेत यांना चाप बसणं गरजेचं आहे, कारण यामुळे गरजवंत जे शेतकरी आहेत यांना पीक विमा मिळत नाही, शेतकरी वाट बघत आहेत। असं बऱ्याच जिल्ह्यामध्ये नुकसान झालं आहे शेतकऱ्यांचं। अतिवृष्टी झाली होती, त्या अतिवृष्टीमध्ये नुकसान झालं, परत शेतकऱ्यांना पेरणीसाठी खर्च करावा लागला, पहिलं पेरलेलं वाया गेलं, खतं वाया गेलं, बियाणं वाया गेले आणि त्यामध्ये जे नुकसान झाले तर त्यासाठी शेतकऱ्यांना पीक विमा मिळणं गरजेचं आहे। मात्र अशा बोगस पीक विमा धारकामुळं जे गरजवंत शेतकरी आहेत त्यांचंसुद्धा नुकसान होतं आहे, त्यांना पीक विमा मिळत नाही। त्यामुळे हे कृषी विभागानं उचललेलं जे पाऊल आहे हे अभिनंदनकारक आहे। त्यामुळे शासनाने सुद्धा याला मंजुरी द्यायला पाहिजे आणि जे बोगस पीक विमा काढणारे आहेत त्यांचे आधार कार्ड त्या महा-डी-बी-टीच्या पोर्टलच्या माध्यमातून ब्लॉक केले जावेत, अशीच सर्वसामान्य शेतकऱ्यांची सुद्धा इच्छा आहे। कारण सर्वसामान्य शेतकरी हा आपल्या शेतात काम करून पीक विमा यासाठी काढतो की आपलं जर नुकसान झालं, कारण शेती ही नैसर्गिक आहे, कधीही नुकसान होऊ शकतं आणि त्या शेतकऱ्याला वाटतं की आपण जे काही शेतीसाठी खर्च केलेला आहे तो आपला वाया जाऊ नये आणि या पीक विमा योजनेच्या माध्यमातून आपल्याला ती नुकसान भरपाई मिळावी। मात्र होतंय उलट, ज्याचं नुकसान होतंय त्याला भेटत नाही आणि असे बोगस पीक विमा धारकांचा फायदा होतो। त्यामुळे याचा सुळसुळाटसुद्धा वाढलेला आहे। म्हणून आता जो कृषी विभागाने प्रस्ताव सादर केलेला आहे, शासनाने त्याला मंजुरी दिली पाहिजे आणि अशा बोगस पीक विमा धारकांना चाप बसला पाहिजे, अशी ही माहिती होती। शेतकरी मित्रांनो, आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शेअर करा। धन्यवाद।